आदरणीय सत्संगजी मुंडे या घनसावंगी मतदारसंघातून जे इलेक्शन लढत आहे अशा आमच्या भगिनी कावेरीताई खटके, बलराम तात्या खटके, सुभाषरावजी ससाने, त्याचबरोबर या मंचाकावर उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे कार्याध्यक्ष आदरणीय परमेश्वररावजी खरात, भारतरावजी वानखेडे, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले जनसमुदाय मित्र हो, मी बदनापूर विधानसभाचा प्रचार सोडून या घनसंगी मतदारसंघामध्ये येण्याचं कारण तुम्हाला प्रथम सांगतो की माझे मित्र आदरणीय खटके तात्या सर, मी या ठिकाणी 2 मिनिटात असा विषय सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची जी मॉमेंट या ठिकाणी आम्ही घनसंगी आणि अंबड तालुका या ठिकाणी संयुक्त असताना भारिप बहुजन महासंघ आम्ही या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय भारतरावजी वानखेडे, सुभाषरावजी ससाने, स्वर्गीय BSजी खरात यांनी हा डिलोरा या ठिकाणी उभा केलेला आहे। या ठिकाणची परिस्थिती आम्ही अतिशय जवळून बघितलेली आहे। या ठिकाणच्या आतापर्यंत असं घडलं नाही असं या 2024 मध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि हाके सर हे या ठिकाणी घडू पाहत आहेत। पहिल्यांदा या इलेक्शन मध्ये आतापर्यंत जे इलेक्शन बघितले मराठा विरुद्ध मराठा, परंतु या इलेक्शन मध्ये टर्निंग पॉइंट असा दिला हाके सरच्या आंदोलनानं की या ठिकाणी ओबीसी सुद्धा या ठिकाणी न्याय हक्काची भाषा बोलायला सुरुवात झाली आणि न्याय हक्काची भाषा बोलत असताना वामनदादा कर्डक असं म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यायाचे टोक असते, परंतु आता इथं 5 नाही तर इथं 5000 लोक या ठिकाणी आंबेडकरी समाजाचे या ठिकाणी उभा आहेत। मित्र, या ओबीसी समाजामध्ये जी चेतना या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी निर्माण केली की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता की तुम्ही या व्यवस्थेत ज्या समाजाला राहायला घर नाही, खायला भाकर नाही, अन्न वस्त्र निवारा नाही, या समाजामध्ये तुम्ही कशी काय चेतना निर्माण करणार? तर बाबासाहेब त्या ठिकाणी असे म्हटले होते की गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली तर तो बंड करून उठत असतो। तशीच या ठिकाणी आदरणीय हाके सर आणि बाळासाहेब आंबेडकर इथल्या ओबीसींना यांच्या न्याय हक्काचा जो बंड करण्याचा जो या ठिकाणी जो अधिकार या ठिकाणी आमदारकीच्या माध्यमातून देऊ पाहत आहेत, तरी या ठिकाणच्या मी जे बौद्ध समाजाचे जे या ठिकाणची जी मंडळी आहे यांना मी सांगू इच्छितो, मी बदनापूर विधानसभेचा मतदार एक उमेदवार आहे आणि बदनापूर विधानसभेमध्ये या ठिकाणी सर आदरणीय टोपे साहेबांनी बबलू चौधरी नावाचा जो पाशी समाजाचा आहे त्याचं मतदान त्या मतदारसंघात नाही, जालन्याचा उमेदवार आहे। बौद्ध समाजाच्या माणसाचा आतापर्यंत त्यांनी मतं घेतली आणि त्या आरक्षणाच्या मतदारसंघामध्ये आदरणीय टोपे साहेबांनी आमच्या बौद्ध समाजाच्या एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही। भाजपनं त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे लोक वापरून घेतले आणि बौद्ध समाजाच्या त्या ठिकाणी 50,000 मतदार असताना सुद्धा बौद्ध समाजाच्या एकाही माणसाला मतदान या एकही उमेदवारी दिली नाही। म्हणून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी एकच जाता जाता हात जोडून विनंती करतो की आपण खरे बाबासाहेबांचे अनुयायी असताल, जर आपल्या बौद्ध समाजाला खरंच जर बाबासाहेबांविषयी प्रेम असेल, जाती धर्माविषयी आपल्याला प्रेम असेल, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, या ठिकाणचा राजेश टोपे असेल की उडान असेल, या दोन्ही याला या ठिकाणी गाडून टाकण्याचं काम या ठिकाणची बौद्ध मंडळी करेल आणि आमची भगिनी कावेरीताई खटके यांना प्रचंड बहुमताने निवडून आणतील अशी मी या ठिकाणी विनंती करतो। आणि जाता जाता या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की जे बौद्ध समाजाचे जे काही दलाल त्यांच्याकडे आज या दलालापासून सावध राहा। काय
हे दलाला जे आहेत ही बाबासाहेबांची समता मातीत घालू पाहत आहेत। या ठिकाणी मी जाता जाता एवढंच सांगतो की ज्या भाऊराव बोरकरनं बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात इलेक्शन लढलं होतं आणि त्या भाऊराव बोरकरच्या घराचा पूर्ण सत्यानाश झाला, तसाच यांचा कावेरीताई खटके यांना जर मतदान नाही केलं तर यांच्या सुद्धा घराचा हे जे टोपेकडचे जे बांडगुळ आहेत त्यांचा सुद्धा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही। एवढे बोलून मी या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो, कावेरीताई खटके यांच्या गॅस सिलेंडर चिन्ह निशाणीवर मतदान करून विजयी करावा एवढंच आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय मल्हार।